आणि आपली पण आपल्या गाडीसोबत पहिली राईड. चलो, इथून आहे 90 ते 87 किलोमीटर आहे महडचा गणपती. गोवा पासिंग आहे. तर हे गोव्यावरून आपले अष्टविनायक करतात. तर ह्याचा हायेस्ट स्पीड 140 पर्यंत जाते. गाडी सर्व्हिसिंग पण झाली. लोणावळा मगनलाल चिकीज. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर रेडी झालेलो आहे मी आणि निघालेला आपण आपल्या स्क्रॅमीच्या पहिल्या राईडसाठी. तर आता इथून आपल्याला जायचं आहे महडच्या गणपतीला. तर कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये, पूर्ण ब्लॉग बघत राहा. पहिली राईड आहे आणि थोडासा रिव्ह्यू मी देणार आहे बाईकबद्दल. आत्ता होत आली आपली पहिली सर्व्हिसिंगसाठी. आपण उद्या टाकतो गाडी. आज होऊन जाईल 500 किलोमीटर, तर 500+ होईल आज. तर निघालेलं आज पहिला आपल्या राईडसाठी आपल्या नवीन गाडीवर. चला मग आता भेटतो तुम्हाला मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये. तर गाडी झाकलेली आहे आपण रात्री. चेन ऑइल चेन स्प्रे वगैरे केलेला आहे. पटकन आता थोडंसं साफसफाई करू आणि निघू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपली राईड सुखरूप होऊ द्या गणपती बाप्पा. तर असा काय व्ह्यू आहे मी काय आज बघितलं नाही, कॅमेरा चेक केला नाही. तर थोडंसं इग्नोर करा. मी थोडंसं कुठे थांबलं तर बघून घे. अय खोटवळ्या हो, चला मस्ती चल रही कुत्ता लोक. तर मस्त आपलं जॅकेट आहे एअर GT. हे पण आपण गाडी घ्यायच्या आधी घेतलं होतं. पहिलं जॅकेटची पण पहिली राईड आपल्या आणि आपली पण आपल्या गाडीसोबत पहिली राईड. चलो ये. तर रनिंग झालेलं आहे किलोमीटर आपलं पेट्रोल टाकल्यापासून 160 आहे. तुम्हाला आज मायलेज वगैरे टेस्ट सांगतो कसं पडतं आहे आपलं. 366 किलोमीटर झाले गाडी घेतल्यापासून. ठीक आहे. आणि आपली ट्रिप आहे B, जे की पेट्रोल संपल्यापासून चालू झाली. आणि आत्ताची ट्रिप लावून घेतो मी 0 करून. तर हे झाली 0. तर गणपती बाप्पा मोरया. पहिली राईड खूप दिवसापासून खूप म्हणजे दिवस झाले असं की राईडला चालू. एवढ्या सकाळ सकाळ आणि असा सूर्य उगवलेला बघू शकता. वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला जरा. तर निघालेलं आपण राईडसाठी. धन धन धन. तर हायवे लागलेला आपण मुंबई हायवे. इथून आहे 90 ते 87 किलोमीटर आहे महडचा गणपती, जो की अष्टविनायकमधील मानाचा 3रा का 4था गणपती येतोय. खाली स्क्रीनवर टाकतो मी. जिंदगी सरर मोटर गाडी मा ओ ते सूट घातलं ना मित्रांनो, तुम्हाला सांगतो हे जॅकेट वगैरे घातले करंट येतं. करंट गाडी 80ला गेली, पण आपल्याला 80च्या आतच चालवायची कारण फर्स्ट सर्व्हिसिंग करायची आपल्याला. त्यामुळं आपल्याला गाडी सावकाश चालवायची, सावकाश. आणि हा ग्लोव्ज दाखवतोय मी. आपल्याला एक गिफ्टेड आहे डॉक्टरकडून, बघू शकता. मस्त रॉयल एनफिल्डचा ग्लोव्ज आहे. मस्त आहे, कम्फर्ट आहे एक नंबर. तर असं निवांत आपण गप्पा मारत जाणार आहे. तुम्हाला थोडं बोलूया आपण. तर थोडंसं स्क्रीनला इग्नोर करा कारण मी एक रॅप केलं तर पण ते चांगलं बसलं नाही, पण त्याला बसवायचं आहे. ते घरी गेल्यावर करूया आपण. तर सांगायचं झालं तर बाईकबद्दल 6 स्पीड दिल्यामुळे एकदम मक्खन चालते गाडी. मक्खन 6 गिअर दिल्यामुळे एकदम भारी चालते. आणि दुसरं सांगायचं म्हणलं तर ABS ऑफ होतं ऑफरोडिंगसाठी. इथं ABSसाठी आपल्याला इथं सेपरेट बटन दिलेलं आहे. आणि इकडं मोडचं बटन दिलं आहे. मोड म्हणजे हे ऑडोमीटर आणि स्पीड ट्रिपसाठी तेवढं 3 याच्या आधी चालतं हे बटन. आणि बाकी बोललं तर
ट्यूबलेस टायर दिलेले आहेत, त्यामुळे काय पंक्चर वगैरे झालं तर लॉंग रनला तर काय म्हणजे त्रास नाहीये काही. आपलं टूल किट कॅरी केलं तर ओके मध्ये होऊन जाते, आपलं आपण काढू शकतो. आणि बाकी तिसरी पॉइंट म्हणजे महत्वाचा, 440cc इंजिन दिलेलं, म्हणजे 443cc इंजिन दिलेलं आहे. पहिल्या स्क्रॅमला होतं 411cc होतं. सिटी राईड म्हणा, लॉंग राईडसाठी एक नंबर बाईक झालेली आहे. म्हणजे ज्यांना सिटी आणि लॉंग राईड करायचे आहेत तर त्यांच्यासाठी ही बाईक परफेक्ट आहे. जसं की माझ्यासाठी, मी सिटीत पण चालवतो बाईक, तुम्हाला माहितीच आहे. आणि लॉंग राईड म्हणजे आपल्याला घरी जावं लागतं सारखं, तर 200-250 किलोमीटर आपल्याला घर आहे आपलं. मी काय काय ॲक्सेसरीज लावलेत त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे, तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला थोडीशी हेल्प होईल. नकल गार्ड म्हणा, टॉप रॅक टाकलेला आहे आणि लाईट्स टाकले, त्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे ॲक्सेसरीजला, तर नक्की बघून जा. आता पण तर रायडर भाऊ चाललेले आहेत स्क्रॅम्बलर मध्ये. ही पण गाडी आपल्या डोक्यात होती, स्क्रॅम्बलर 400, पण अचानक हे नवीन गाडी आली आणि येऊन टाकले. हे नवीन मॉडेल, पहिला मॉडेल आपल्याला आलं आहे, बघितलाच तुम्ही ब्लॉग. ज्याने कोणी अजून ब्लॉग बघितला असेल आपल्या डिलिव्हरीचा तर आहे बटनवर क्लिक करा, डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे, तर नक्की जाऊन विजिट करा. 120ला सुंदर असे 120 ते 110ला एकदम सुंदर क्रूज करू शकते गाडी, एकदम सुंदर, विदाउट व्हायब्रेशन, काहीच व्हायब्रेशन, मला कसलंच व्हायब्रेशन जाणवत नाही गाडीत. एकदम कम्फर्टेबल आहे. आणि मेन महत्वाची गोष्ट, सीट एवढं खूप छान आहे, एवढं भारी सीट आहे तर काय सांगू तुम्हाला. एक टेस्ट राईड तुम्ही नक्की करा, खूप छान आहे, खूप छान चीज. आणि हायेस्ट स्पीड या गाडीचा सांगायचं झालं तर आधी एक मी सांगतो की ही गाडी स्पोर्ट बाईक नाहीये, हे आहे ऑफ रोडिंग प्लस असं कम्फर्टेबल राईडसाठी, टुरिंगसाठी गाडी ही. तर स्पोर्ट बाईक नाही, तर स्पीडचा आणि ह्याचा काही कंपॅरिझन करता येणार नाही आपल्याला. तर ह्याचा हायेस्ट स्पीड मी बघितलं व्हिडिओमध्ये 140 पर्यंत जाते, पण एवढी काही गरज नाही आपल्याला स्पीडची खरं तर. इंडियन्स रोडमध्ये 140 पर्यंत जाते, पण मी कधी येणार नाहीये. हा, एका वेळेस बघूया आपण फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यानंतर, पण कधीच एवढं चालणार नाही. आणि गणपती बाप्पा मोरया, बिर्ला गणपती पैसे आलेले 180 ते 100-110 जास्त झालं हायवेला निवांत. आणि तेच गॉड स्पीड आहे आणि तोच मेंटेन ठेवत जा, एवढं काय पळापळी करायची गरज नाही गाडी. आणि ॲव्हरेज पण तुम्हाला एक सांगेल लवकरच. तर एक मित्राला भेटायचं आहे, टर्न घेऊन निघूया. अरे अरे हा हेच आहे का, म्हणून लक्षात राहत नाही एकतरी घर. तर हे आहे आपले MH13 EC 6416 अल्काझर, वैभवची गाडी. आणि ही आहे भाऊजीची गाडी अल्काझर MH14 1982. आणि ही आहे आपली गाडी MH12 XY 36. पोचलेलो आपण भाऊ. तर भेटलेले आहेत आपले मित्र नवरदेव. शूज काढू का नको, शूज काढायला अवघड आहे. आणि आता विषय असा झालाय, वैभवच्या गाडीत टायर पंक्चर झाले, तर आपल्याला एक स्टेपनी बदलून द्यायची त्याला फक्त. तर एक 10 मिनिटात आपण स्टेपनी बदलून देऊया. चला जॅक नीट लावा, तिथनंच त्याच्या त्याला काय, हे तर शिडील लावलाय, लावला बरोबर, इकडे लावते जॅक पुढं लावू का मग? नाही, शिडील लागलाय बघ ना खाली, केसीला बरोबर, एसीलाच रे शिडी. Few moments later. झालेलं टायर बसून बघू शकता तुम्ही, ते थोडे 1 इंचानं कमी असतं टायर, हे छोटं दिसतं थोडंसं, बाकी काय फरक पडत नाही. हे जाईल घरी, आपल्याला लेट झाला अर्धा तास तरी. तर चलो बाय लोक, चलो. कम्फर्ट आहे ना, पण टेन्शनच नाही मागच्या माणसाला, आता झोपू शकतो. काय नाही, हायवेला गेलं काय वाटत नाही. चलो मचिंदर, हळू जा रे, बाय. तर निघालेलं आहे पुन्हा एकदा आपल्या डेस्टिनेशनकडे, जो की आहे हडचा गणपती.
अर्धा ते पाऊण तास गेला आपला इथं. आता आपण इतक्या वेळात पोहोचलो असतो खाली. इथून किती लोणावळा 20 असेल, 20 हार्डली तळेगावावर. चलो वैभवला काय म्हणजे आयडिया नव्हती टायर बदलायची, थोडंसं आपल्यामुळं झालेलं आहे त्याचं पण काम. लोणावळा मगनलाल चिकीज. आणि लोणावळा म्हणजे आणि रविवार आला म्हणजे रायडर्सच रायडर असा गिअर डाऊन केला की मग गुडगुड 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 वळतोय तो, वळायला लागले. डंका 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 रे डंका. इथं दलिंदर. लोणावळ्यात आल्यानंतर गाडी रिझर्व लागली आणि समोर सुंदर अशी ट्रेन चाललेली. काकीनाडा मुंबई एक्सप्रेस चालली. काकीनाडा आणि साईडला आपल्या द्रुतगती मार्ग मुंबई पुणे. तर आपण एक 10 मिनिटामध्ये आपण घाट उतरूया. 10 मिनिटात घाट चालू झालेला आहे. मित्रमंडळी पाहुण्या मंडळी. आणि मस्त लीन करतोय मी. सुपर लीन होती गाडी, एक नंबर. कारण हिमालयनपेक्षा याची हाईट कमी आहे तर लीन करू शकतो या गाडीवर आपण मस्त. कारण तुम्हाला माहितीच आहे आपण लालीवर किती गाडी झोपत होतो तामिनी घाटात. तर हवा फिले आपण. याचं पण टायर मोठं आहे आणि हाईट कमी आहे. एवढं नाही लाली एवढं, पण ठीक आहे, एक नंबर लीन होती गाडी. इथं एक ह्या स्पॉटला एक स्टंटबाजी जास्त होती. तर रायडर मित्रांना विनंती आहे की खूप ट्रॅफिक असते या साईडला, तर प्लीज असं करू नका. सेफ या, सेफ जावा, दुसऱ्याला पण त्रास देऊ नका. बस एवढंच माझं म्हणणं आहे. तो सीन आहे तो आपल्याला एक फोटो काढू येतोय मस्त. सीन आहे असा. खालून गेलाय मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि असे रायडर मंडळी थांबलेले आहेत आपले. हो जीएस. फोटो काढू, इंस्टाला बघायला भेटतील तुम्हाला फोटोज. हाच तो पॉईंट आहे. तर स्टंटबाजी होते. आत्ताच एकाने विली मारण्याचा प्रयत्न केला विदाऊट हेल्मेट, एकदम भंगार. मी काय व्हिडिओ त्याचा काय टाकणार नाही, काढलेला आहे पण. तर नेवर रेकमेंड दिस टाइप ऑफ स्टंट्स. चलो निकलते, आपल्याला नाईट टाइम. तर आपली गाडी पण सुंदर दिसते राव. चलो. तर इथून सरळ न जाता लेफ्ट घ्यायचं आपल्याला. तर हे लक्षात ठेवा, तिथला कट घेऊन हा लेफ्ट घ्यावाच लागणार, कारण हा वन वे आहे. नंतर पुढे येऊन वन वे चालू होतो आणि हा पण वन वेज आहे. मस्त तुम्ही क्रुझिंग करू शकता, एक नंबर. बम बोले बम. खूप घातक आहे पण हा. इथे टर्न भयानक आहे. बघितलं, गाडी पलटी झालेली आहे. इथं ऑइल सगळं रस्त्यावर आलंय. इथं आपण अष्टविनायक क्षेत्र महडचा गणपती. खोपोली पास केलं, एक 1.5 किलोमीटरवरच हा बोर्ड आहे लेफ्ट साईडला. तर इथे एक सांगू इच्छितो, जे अष्टविनायक करतायत मित्रमंडळी आपले, तर हे एक नक्की लक्षात ठेवा. महड आणि महाडमध्ये खूप जरी स्पेलिंग एक असेल तर खूप डिफरन्स आहे मित्रांनो. खूप भरपूर जण अष्टविनायक करताना महाडला गेलेत. तर तुम्ही पाली करून रिटर्न आले तर विधीनुसार करत असाल तर पालीच्या नंतर हा गणपती येतो. उचलेलो आहे आपण वरदविनायक गणपती. तर अशी गाडी लावली आपण, पूजा वगैरे करणार आहे त्यामुळे आतमध्ये आणली आपली गाडी. विचारून आलेला मी, तर आणू देतात गाडी पूजा वगैरे करायला. तर ठीक आहे, आता बघूया आपण पूजा वगैरे करून दर्शन घेऊ पहिलं, नंतर मग पूजेसाठी कोणाला तरी बोलू.
झालेली आहे. आता निघतो आपण पुढं. अष्टविनायक करताय काय? हो. आता किती झाले? नाही, पूजा आणली होती. थँक्यू. आता कुठला कितवा झाला? ऑन रोड केली आपल्याला 270 म्हणजे इन्शुरन्स बाहेरून घेतलाय तर मला 268 पडला. नवीन चांगले हो, एक नंबर आहे. व्हायब्रेशन पूर्ण 0 करून टाकले. एक नंबर. तर झाली आपली पूजा वगैरे. आपल्याला एक रायडर फ्रेंड भेटलेले आहेत. गोवा पासिंग आहे. तर हे गोव्यावरून आपले अष्टविनायक करतात. त्यांचं चौथा गणपती आहे. चौथा गणपती हा विधीनुसार करतायत पूर्ण. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नंबर मस्त करा, सुखरूप राईड करा. यस. चला, झालेलं आहे गणपती दर्शन आणि निघालेलं आपण रिटर्न जर्नी. जय गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. आणि सर्व्हिसिंगचं आपल्याला लोगो आलेला आहे. तर हे आहे वरदविनायक अष्टविनायक मंदिर महड. तर मस्त असं दर्शन झालेलं 10 मिनिटाच्या आत. चलो बाय बाय गणपती बाप्पा. भेटूया आपण पुन्हा एकदा काही महिन्यातच. चला आता तुम्हाला भेटतो लोणावळ्यात. ॲक्च्युली आपल्या गोप्रोची बॅटरी पण लो झालेली आहे त्यामुळं मे बी ब्लॉग इथून पुढे कंटिन्यू होणार नाही. जय शिंगरोबा महाराज की जय. जय जय जय. रोमर हां रोनक. करा सबस्क्राईब दोन्ही पण. तर मंडळी पोहोचलेलं आपण घरी बरोबर 1 वाजलेले ते यायला. आणि आता चाललेलं आहे सर्व्हिसिंगसाठी. पोहोचलो आपण ढोणे ऑटोमोबाईल शोरूम गुलटेकडी मार्केटला. One eternity later. तर मित्रांनो झालेलं आहे सर्व्हिसिंग. चला. हां बरं ठीक आहे. हां हो. आपल्याला नवीन सबस्क्रायबर भेटलेला आहे आपल्या सोसायटीमध्ये. जर आपल्याकडे स्टिकर नव्हतं तर यांनी लिहून घेतलेलं आहे आपल्याकडे. तर काय करायचं? सबस्क्राईब. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर बघू शकता घरी पोहोचलेलं आहे. आणि माझ्या मागं बघू शकता एक नंबर आपली राईड पण झाली आज. त्याचबरोबर गाडी सर्व्हिसिंग पण झाली. आणि मेन गोष्ट सांगायची म्हटलं तर हे बिल बघू शकता. बिल किती झालं आहे? 1647 आफ्टर सगळं डिडक्ट करून. काही पण लावलं होतं. आता ह्यात मी चेन लूपचं नको म्हणलं होतं तरी पण इथं लावलेत. पण त्यांनी केलेले आहे थोडा चेन लूप. पण तरी पण विनाकारण खर्च वाढवतात. व्हेकल पॉलिशिंग केली नाही, उगाच लावलं. त्यांनी पुढे लिहिलेलं नेक्स्ट टाइम कॅरी फॉरवर्ड करून देतो तुम्हाला 200 रुपीज. तर असं काय हे यांचं पैसे वाढवायचं. बाकी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एखाद्या मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी रौनक तुमची रजा घेतो. टाटा बाय बाय राम राम. ढक्कन बंद.